हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत ढोकळा, अगदी गुजराती स्टाईलमध्ये, पण आपल्या मराठमोळ्या अंदाजात. कधी कधी ना कंटाळा येतो, पण पोटाला कंटाळा येत नाही. मग काय, ढोकळा बनवायचं ठरवलं. पण हे बघा, माझ्याकडे ढोकळ्याचं भांडं काही नव्हतं. म्हटलं इडलीचं भांडं आहे आणि ढोकळा, दोघंही पिठाचेच, जमतील काहीतरी. आता काय झालंय माहिती आहे, ढोकळा नाही झालाय, ढोकळी इडली तयार झाली आहे. ही आहे फ्युजन फूड, मराठी गुजराती तडका इडकोळा. बघूया आता काय झालंय, ढोकळा आहे की इडलीचा अपमान. ओहो, स्पॉन्जी आहे म्हणजे इतकं की त्याच्यावर उडी मारली तर परत वर येईल. मित्रांनो, हे असतं जुगाड. भांडं कुठले असतं, ढोकळा मनापासून बनवला की स्पॉन्जीच होतं. तर हा आहे दुसऱ्या भांड्यातला ढोकळा, जो मी कुकरमध्ये टाकला होता. तर तो पण बघा किती छान स्पॉन्जी झाला आहे. कढीसाठी दही घुसळून झाल्यानंतर मी इथं देणार आहे तडका. तर तडका देण्यासाठी मी इथं वापरली मिरची, नंतर कढीपत्ता आणि मोहरी. तर हे तिघही टाकल्यानंतर जसं मला असं वाटतं की बॉम्ब कसा पडतोय, बॉम्ब पडल्यावर तडतड आवाज येतो तसं. आणि हो, हा ढोकळा, त्याचं सौंदर्य, त्याचा स्पॉन्ज, पण जोडीदार कुठे. आणि ही आली त्याची जन्मजात साथ, कढी. ढोकळा कढीशिवाय म्हणजे लग्न डीजे नसेल किंवा वडापावमध्ये लसूण चटणी नाही. इथे आपला ढोकळा रेडी झालेला आहे. आणि ज्याने कधी ढोकळा कढी एकत्र खाल्ले नाही त्याने खरं आयुष्य अनुभवलेच नाही. तर नक्की कढी ढोकळा ट्राय करा, एक नंबर लागतो. हे फक्त खाणे एक अनुभव आहे. शाळेची मुलं खेळताना बघितले की एकदम फ्लॅशबॅक चालू होतं. ना टेन्शन, ना फोन, ना टाइमपास रील, फक्त धावणं, घसरणं आणि मनमोकळं हसणं. आणि बघा, पावसाने आता खेळात एंट्री घेतली. कधी आपल्याला पावसात भिजायला आई ओढायची आणि आज आपण गॅलरीतून बघतोय. ती संध्याकाळची झोप असते ना, जणू वेळ थांबवतोय कोणीतरी. जग थांबलेलं वाटतं, पण उठल्यावर कपडे वाळत घालायची आठवण येते. पण गारवा अजूनही थांबलेला आहे आणि थोड्याशा शांततेत स्वतःला ऐकायला मिळतं. पण किती शांतता असली तरी शेवटी घरातला स्वयंपाक घरच सांगते, चला आता कामाला लागा. झोपून उठल्यावर विचार केला, चहा घेऊ की भांडी लावू. मग म्हटलं, भांडी लावून झालं की चहात झकास लागतो. सोफ्याला कवर लावायचंय आणि मला हे काम बिलकुल आवडत नाही. हे पहा, जणू मला परदेशातून टेंट आणून दिलं असं वाटतं. हे कवर बसवणं म्हणजे ना लग्न जुळण्यासारखे. दोघंही नीट बसेपर्यंत जीव जातो पूर्ण. झालं एकदाचं सोफ्याला कवर लावून. आता मी आणि सोफा दोघंही मोकळे श्वास घेतोय. दिवसभर गडबड झाली, हसू यायला, थोडा त्रासही झाला, पण दिवस शेवटी कसा संपतो ते महत्वाचं. मला असं वाटतं ना, साध्या गोष्टींमध्ये समाधान ठेवायला शिकायला हवं. आता ही खरी परीक्षा आहे. पाणी कमी पडलं तर वाटतं आणि जास्त झालं तर वाटायला गेलं. पीठ भिजवणं म्हणजे नातं सांभाळणं. खूप जोर दिला तर तुटतं आणि खूप गारवाटा केला तर चिटकतं. दिवसाचा शेवट होता, पण दिवसाचा थकवा घालवणारा चहा तेवढाच सुरू होतो. ही फक्त चहा नाहीये, हा आहे दिवसभरात मी टाईम, कपात भरलेलं समाधान. आज सगळं केलं, ढोकळा, कवर, भांडी, आठवणी. आता फक्त हा एक घोट बाकी आहे. कधी काही विशेष घडत नाही, पण तरी अशा दिवसात काहीतरी खास सापडतं. चहा असो की क्षण. तर व्हिडिओ कसे वाटले ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.